प्रचारासाठी अवघा काही कालावधी जो आहे तो शिल्लक आहे आणि त्यानंतर प्रचाराच्या तोफा ज्या आहेत त्या थंड होणार आहेत। मात्र शिवसेना पश्चिमचे जे उमेदवार आहेत ते शिवसेनेचे ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर त्यांच्याकडनं प्रचारावरती जोर दिला जात आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत उमेदवार सुधाकर बडगुजर आहेत। हो, काय सांगाल, प्रचाराच्या तोफा ज्या आहेत त्या अवघ्या काही कालावधीमध्ये थंड होणार आहेत, कशा पद्धतीने प्रचारावरती जोर दिला जातोय? निश्चितपणाने प्रचाराची 2 दिवस शिल्लक आहेत आणि 2 दिवसामध्ये ज्या मतदारांपर्यंत जितकं जाता येईल तो प्रयत्न सर्व आमचा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आहे। गेली महिनाभर सर्व शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केलेली आहे आणि निश्चितपणाने 20 तारखेला त्याचं फळ मिळणार आहे। मतदान प्रचंड होईल आणि निश्चितपणाने महाविकास आघाडीचा उमेदवार त्या ठिकाणी विजयी होईल। नाशिक पश्चिमची जर आपण निवडणूक बघितली शहरात तर त्या ठिकाणी तिरंगी लढत जी आहे ती होत आहे, कशा पद्धतीचं आव्हान आपल्याला वाटतंय? तत्कालीन आमदार जे होते त्यांचा निष्क्रियचा ठपका त्यांच्यावरती आहे। भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्याच पक्षांनी केलेले आहेत, भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी केले आहेत, त्याचं ते खंडन करू शकले नाही आणि विकासाचे व्हिजन नसल्यामुळे निष्क्रियतेचा ठपका त्यांचा निश्चितपणाने आहे। लोकांना विकासाचं व्हिजन करणारा व्यक्तिमत्व पाहिजे, परिवर्तन त्या ठिकाणी काळाची गरज आहे आणि निश्चितपणाने परिवर्तन होईल। खरं तर ही निवडणूक बघितली आपण पश्चिममध्ये अनेक आपल्याला जे प्रकार आहेत ते घडत असल्याचं पाहायला मिळतंय। यंदाची निवडणूक टोकाला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, आपण कसं पाहता, काय आव्हान करणार? बघा, लोकसभेमध्ये माझ्यावर त्यांनी ट्राय केला, आधी मला अडकवण्याचा प्रयत्न केला, अँटी करप्शनची रेड झाली, नंतर सलीम कुत्ता प्रकरण झालं, नंतर तडीपारी झाली, हे असे अनेक प्रकरणामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न केला। मग कुठं सापडत नाही म्हणून माझ्या मुलावरती त्यांनी ट्राय केला आणि आता तर छोटा चिरंजीव माझा, त्याचा काही संबंध नसता त्याच्यावरती पण गुन्हा दाखल केला। किती सहन करायचं, किती अत्याचार सहन करायचा सत्ताधारी पक्षाचा, हे कुठेतरी जनतेला माहिती आहे आणि निश्चितपणे परिवर्तन होणार आहे। नाशिक पश्चिममध्ये परिवर्तन होणार, काय आपल्याला धाकधूक वाटते? प्रचारासाठी अवघे 2 दिवस बाकी आहेत। जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे आणि जनता सुज्ञ आहे। ज्या पद्धतीने एखादा व्यक्ती वाकत नसेल तर त्याला बदनाम केलं जातं आणि हे बदनाम करण्याचं षड्यंत्र आहे, त्यामुळे जनता सुज्ञ आहे आणि निश्चितपणाने प्रचंड मतदान होईल आणि विजय होईल। धन्यवाद भाऊ, आपल्यासोबत होते महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे त्यामुळे नाशिक पश्चिममध्ये परिवर्तन दिसेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।